आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथं विशेष खरेदी केंद्र सुरू करण्याची केंद्र सरकारची घोषणा. आजपासून 2,410 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची खरेदी. रस्ते बांधणी आणि वाहन निर्मिती क्षेत्रात सुसंवाद प्रस्थापित होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भारत एनकॅप नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी प्रतिपादन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर. आणि भारताचं चांद्रयान-3 उद्या चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार. चांद्रयान मोहिमेच्या निमित्तानं विविध संस्थांद्वारे विशेष कार्यक्रमांचं आयोजन. राज्यातल्या कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथं विशेष खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरद्वारे ही माहिती दिली. फडणवीस सध्या जपानमध्ये आहेत. राज्यातल्या कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी तिथून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. केंद्र सरकारनं 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2,410 रुपये प्रति क्विंटल या दरानं ही खरेदी केली जाईल. यातून राज्यातल्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही आज सकाळी नवी दिल्ली इथं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि कांद्याच्या प्रश्नाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अहमदनगर, नाशिक, लासलगाव इत्यादी केंद्रांमधून हा कांदा खरेदी केला जाणार असून गरज पडल्यास निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आजच करणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. दरम्यान कांदाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक घेऊन याप्रश्नी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. कांद्याची महाबँक ही संकल्पनाही आम्ही राबवत आहोत. यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्याची गरज असून त्यादृष्टीनं रस्ते बांधणी आणि वाहन निर्मिती क्षेत्रात सुसंवाद प्रस्थापित होण्याची नितांत आवश्यकता आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत नवीन मोटार मूल्यांकन उपक्रम एनकॅपचं उद्घाटन करताना बोलत होते. देशातल्या वाहन निर्मिती उद्योगाची उलाढाल 15 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याची सरकारची महत्वाकांक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत एनकॅप उपक्रमामुळे देशातल्या वाहनांमधली सुरक्षितता आणि गुणवत्ता वाढेल तसंच सुरक्षित वाहनांच्या निर्मितीत निकोप स्पर्धा निर्माण होईल असं गडकरी म्हणाले. हा उपक्रम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार असून 3.5 GVW पेक्षा कमी M1 श्रेणीतील परवानाप्राप्त मोटार गाड्यांसाठी लागू आहे. ही एक ऐच्छिक चाचणी आहे. स्पर्धात्मक सुरक्षा सुधारणांची परिसंस्था निर्माण करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढेल. वाहनाच्या कामगिरीचं क्रॅश चाचणीवर आधारित तुलनात्मक मूल्यांकन केल्यावर उपलब्ध माहितीनुसार ग्राहक निर्णय घेऊ शकतील. मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत राज्यस्तर आणि जिल्हा परिषद स्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, स्थापत्य, गट ब अराजपत्रित या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. आयुक्त मृद आणि जलसंधारण औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या पदभरतीकरिता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे. या परीक्षेसाठी अभ्यासक्रमाला तात्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करून पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविका स्तर, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे अशी माहिती राठोड यांनी दिली. राज्यातल्या जनतेला राईट टू हेल्थ अर्थात आरोग्याचा हक्क मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल आणि राज्यातल्या 12,30,00,000 जनतेला त्याचा निश्चित फायदा होईल असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आरोग्य यंत्रणेत सध्या मनुष्यबळाची कमतरता असून लवकरच 1700 डॉक्टर्स आणि सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सप्टेंबर अखेर हे काम पूर्ण होऊन आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होईल असं सावंत यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगात लोकप्रिय नेते ठरले असून 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना हरवणं सोपं नाही, कारण जनता त्यांच्या पाठीशी आहे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत मांडलं. ते कार्यकर्ता शिबिराला भेट देण्यासाठी आले होते. दरम्यान आठवले यांनी आज यवतमाळच्या शासकीय विश्रामगृह इथं केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तत्पूर्वी आठवले यांनी भारतीय पॅन्थर संघटनेचे दिवंगत नेते अशोक मेश्राम यांच्या कुटुंबियांची वर्धा इथं भेट घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासन विद्यापीठानं आज मानद डॉक्टरेट जाहीर केली. राज्यातल्या पायाभूत सुविधा तसंच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेलं कार्य आणि राज्यात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. आगामी भारत भेटीत फडणवीस यांना ही उपाधी प्रदान केली जाईल अशी घोषणा कोयासन विद्यापीठाचे अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी केली आहे. जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपानच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले फडणवीस काल टोकियोमध्ये पोहोचले. काल पहिल्या दिवशी टोकियोतल्या इंडिया हाऊसमध्ये प्रामुख्यानं जी चर्चा झाली त्यात अधिकाधिक जपानी कंपन्यांना महाराष्ट्रात आणणं, मराठी विद्यार्थ्यांना जपानमध्ये अधिक शैक्षणिक संधी आणि जपानमधल्या मराठी उद्योजकांच्या विकासासाठी पावलं उचलणं इत्यादी विषयांचा समावेश होता. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि जपान यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्य मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या दौऱ्यात फडणवीस पायाभूत सुविधा, आरोग्य, सामाजिक क्षेत्रासह विविध प्रकल्पांबाबत चर्चा करतील. तसंच काही सामंजस्य करारही करण्याची शक्यता आहे. भारताचं चांद्रयान-3 उद्या चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबतची उत्कंठा शिगेला पोचली आहे. चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर उतरणारं पहिलं अंतराळ यान ठरणार असल्यानं तसंच ते महत्वाची माहिती पाठवणार असल्यानं ही मोहीम केवळ इस्रोसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मैलाचा दगड ठरणार आहे, असं मत इस्रोच्या माजी शास्त्रज्ञ आणि अमेरिकेतल्या एज्युटेक फॉर स्पेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीसुधा विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभूमीवर उद्या उतरवण्याचा निर्णय लँडर मॉड्यूलची आणि चंद्राची स्थिती पाहून घेतला असल्याचं इस्रोच्या अहमदाबाद इथल्या अंतराळ उपयोजन केंद्राचे संचालक निलेश देसाई यांनी आज आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ही मोहीम ठरलेल्या योजनेनुसार पार पडेल आणि उद्या संध्याकाळी चांद्रयान-3 सुरक्षितरित्या चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हवामानाची स्थिती अनुकूल नसेल तर चांद्रयान-3चं अवतरण येत्या 27 तारखेपर्यंत पुढे ढकललं जाऊ शकतं, असं ते म्हणाले. दरम्यान चांद्रयान मोहिमेच्या निमित्तानं विविध संस्थांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. नागपूरच्या गांधीसागर तलावानजीक रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण इथं उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत डॉक्टर जी श्रीनिवासन, वैज्ञानिक अभियंता, प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर इस्रो नागपूर यांचं व्याख्यान आयोजित केलं जाईल. त्यानंतर SOS थिएटरमध्ये प्रज्ञान रोव्हर मॉडेलचं प्रात्यक्षिक दाखवलं जाईल आणि 12 ते 12:45 या वेळेत चंद्राच्या विशेष वैशिष्ट्यांवरील शो होईल. संध्याकाळी 5 वाजता चांद्रयान लँडिंगचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका भारतीय प्रवाशाकडून 3 किलो अॅम्फेटामाइन हा 24 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय DRIनं केली असून त्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आला आहे. हा प्रवासी केनिया इथून शारजा मार्गे नागपूरमध्ये आला. पुढील काही तासात भंडारा, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं कळवलं आहे. दरम्यान नागपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये उद्या आणि परवा तर वर्धा, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर इथं आज, उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचं हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथं विशेष खरेदी केंद्र सुरू करण्याची केंद्र सरकारची घोषणा. आजपासून 2,410 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची खरेदी. रस्ते बांधणी आणि वाहन निर्मिती क्षेत्रात सुसंवाद प्रस्थापित होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भारत एनकॅप नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी प्रतिपादन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर. आणि
भारताचं चांद्रयान-3 उद्या चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणार. चांद्रयान मोहिमेच्या निमित्तानं विविध संस्थांद्वारे विशेष कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.